बेरोजगार तरुणांना मिळणारं उद्योगासाठी 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP योजनेत मोठे बदल. विशेष प्रतिनिधी मुंबई दिनांक 11 नोव्हेंबर 2022. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना स्वयंरोजगाराच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी केला असून यामुळे राज्यातील नवउद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्प किमतीच्या कमाल मर्यादेत दुप्पट वाढ. यापूर्वी या योजनेअंतर्गत सेवा उद्योग तसेच कृषीपूरक उद्योग व व्यवसायासाठी प्रकल्प किमतीची कमाल मर्यादा ₹10 लाख इतकी होती. नवीन सुधारित तरतुदीनुसार ही मर्यादा आता दुप्पट म्हणजेच ₹20 लाख करण्यात आली आहे. उत्पादन प्रकाराच्या प्रवर्गातील प्रकल्पांसाठी प्रकल्प किंमत मर्यादा पूर्वीप्रमाणेच ₹50 लाख अशी कायम ठेवण्यात आली आहे. पात्र घटकांमध्ये LLP आणि OPCचा समावेश. योजनेचा विस्तार वाढवण्यासाठी आता वैयक्तिक मालकी, भागीदारी आणि वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेल्या बचत गटांसोबतच एकल मालकी कंपनी OPC व मर्यादित दायित्व संस्था LLP यांनाही या योजनेअंतर्गत पात्र मालकी घटक म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. सहयोगी बँकांच्या यादीत जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश. कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी सहयोगी बँकांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता सरकारी व खाजगी शेड्यूल्ड बँकांसोबतच येस बँक, HDFC, ICICI, सारस्वत बँक, राज्यातील प्रमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनाही उदा. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या योजनेत सहयोगी संस्था म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष. योजनेच्या अधिक प्रभावी व गतिमान अंमलबजावणीसाठी विशेष IT व समन्वय कक्ष स्थापन केला जाणार आहे. तसेच जिल्हा, विभागीय व मुख्यालय स्तरावर प्रवास खर्च, पुरस्कार, कार्यशाळा, शिबिरे, प्रदर्शन आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने उपलब्ध करून घेण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार आहे. माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने हे सुधारित बदल करण्यात आले असून उर्वरित सर्व कार्यप्रणाली पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.